टीईटी सक्तीविरोधात आंदोलन करताना माजी आमदार सावंत यांना दिल्ली पोलिसांकडून अटक। सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये ही प्रमुख मागणी घेऊन दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या माजी शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे। टीईटी परीक्षा सेवेत असलेल्या शिक्षकांनाही अनिवार्य केल्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झालाय। देशभरातील शिक्षक त्यामुळे व्यथित झालेत। महाराष्ट्रातील शिक्षकांनी या टीईटीच्या विरोधात सातत्याने आवाज उठवलाय, मात्र त्यातून कोणताही ठोस मार्ग मिळत नसल्याने काल पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत हे जंतर मंतर दिल्ली येथे उपोषणाला बसले होते। मात्र दिल्ली पोलिसांनी ऐनवेळी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासोबत आमदार किशोर दराडे, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार श्रीकांत देशपांडे या आंदोलनात सहभागी झाले होते। यापूर्वी सावंत यांनी टीईटीच्या विरोधात जिल्हास्तरापासून देशस्तरापर्यंत प्रशासकीय पाठपुरावा केलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री यांना पत्रव्यवहारही केलाय। सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे। शासनाने देशभरातील शिक्षकांना यातून सूट द्यावी, अन्यथा दिल्लीत यानंतर आणखीन मोठं आंदोलन उभं करू असा इशारा सावंत यांनी दिलाय। नमस्कार, मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी। मी आणि माझ्याबरोबर अमरावती विभागाचे माजी शिक्षक लोकप्रतिनिधी श्रीकांतजी देशपांडे साहेब, नाशिक विभागाचे आमदार सन्मान्य दराडे साहेब आणि कोकण विभागाचे माजी लोकप्रतिनिधी बाळाराम पाटील साहेब, आम्ही चौघेजण 15 दिवसापूर्वीच या ठिकाणी या जंतर मंतरला महाराष्ट्रातील नव्हे देशातीलच जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीत 1 सप्टेंबर 2025ला जो कोर्टाने निर्णय दिला होता सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यावर भारत सरकारने सुधारणा कायदा करावा आणि त्यामध्ये संपूर्ण देशातीलच प्राथमिक शिक्षकांना रिलीफ मिळावी। विशेषतः महाराष्ट्र राज्यामधील जे 1 ते 8ला शिकवत आहेत, नव्हे 20 वर्षे 25 वर्षापासून ते सेवेत आहेत आणि त्यांनासुद्धा सेवेमध्ये असताना ही परीक्षा दिली पाहिजे असं म्हटलं गेलं आहे आणि त्यामुळे या राज्यामधील सगळेच शिक्षक संभ्रमित झाले आहेत। त्यांना न्याय मिळावा आणि तो न्याय भारत सरकारमधील या शिक्षा विभागाने तो तात्काळ करावा, यासाठी आम्ही या जंतर मंतरला आंदोलन करण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी पोलिसने आम्हाला आंदोलन करू दिलं नाही, आम्हाला या ठिकाणी डिटेक्ट करून अटक करण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी भारत सरकारचा या ठिकाणी लवकर कायदा करावा अशी या ठिकाणी एक प्रकारची विनंती करतो आहे। झालीच पाहिजे, टीईटी रद्द झालीच पाहिजे।